नाही, नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी अमर भोसले स्वतः स्वागत करीत आहे. आजचा विषय जो आहे ना, तो अतिशय वेगळा आहे आणि खूप चांगला विषय आज आहे. कारण आपल्या विदर्भामध्ये चंद्रपूर नावाचं एक जिल्हा आहे आणि या चंद्रपूरमध्ये अ, सध्या एका आय-ए-एस ऑफिसरने अतिशय उत्तम कार्य केलेलं आहे. आता आय-ए-एस ऑफिसरने कार्य केलेलं आहे म्हणजे आपल्याला वाटेल, की जे काही सरकारने त्यांना नेमून दिलेली कामं असतात त्यापैकी काही केलंय की काय? पण त्या कामांबरोबरच त्यांनी एक दुसरं अतिशय चांगलं काम केलेलं आहे. ते त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सी-ई-ओ म्हणून काम करीत आहेत. त्यांचं नाव आहे विवेक जॉन्सन. ते मूळचे केरळचे असून त्यांचे यू-पी-एस-सी झाल्यानंतर त्यांना जे महाराष्ट्र कॅडर मिळालं आणि त्यानंतर ते यवतमाळ येथे काही काळ ते सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते आणि त्यानंतर चंद्रपूर या ठिकाणी ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले 2022 मध्ये आणि त्यानंतर त्यांनी गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये अतिशय उत्तम प्रकारे त्या चंद्रपूरमध्ये कार्य केलेलं आहे. आता हे कार्य कोणतं आहे? खरंच हे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे. त्यांचं जे कार्य आहे ते शाळकरी मुलांसाठीच आहे. म्हणजे साधारणतः मुलं 6वी मध्ये जातात आणि त्यानंतर त्यांना विज्ञान या विषयाची ओळख होते आणि त्यानंतर त्यांची उत्सुकता वाढते. आता ही वाढलेली उत्सुकता आणि मग जे ते पुस्तकात वाचतात ते जर त्यांना प्रत्यक्ष पाहण्यात आलं, तर निश्चितच त्या विषयामध्ये रस वाढू शकतो. हे ओळखूनच ह्या जॉन्सन यांनी त्या ठिकाणी जवळ-जवळ 28 सायन्स उद्यानं म्हणजे ज्याला आपण विज्ञान उद्यानं किंवा सायन्स पार्क असं म्हणतो, तशी उभा केलेली आहेत आणि अजून 50 त्यांना उभी करायची आहेत. अर्थात ही जी आहेत यामध्ये सर्व म्हणजे जे काही विज्ञानाच्या संकल्पना आहेत, गुरुत्वाकर्षणाचा नियम असेल, पिरियॉडिक टेबल असेल, न्यूटनचे लॉ असतील, या संबंधित सर्व गोष्टींचा चे मॉडेल्स त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्यामुळे ते करताना, ते पाहताना, ते अनुभवताना मुलांच्या संकल्पना तर स्पष्ट होतातच. पण त्याचबरोबर अभ्यासाची आणि विज्ञानाची एक गोडी त्यांना निश्चित त्या ठिकाणी लागते. त्यामुळे हा चंद्रपूर पॅटर्न जो आहे विज्ञानाचा, तो अतिशय दूरगामी असा परिणाम करणारा आहे. असं मला जाणवलं जेव्हा ही माहिती मला मिळाली, तेव्हा मला असं वाटलं की या विषयावर आपण बोललं पाहिजे आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. तर म्हणजे एक प्रशासकीय अधिकारी आपण साधारणतः प्रशासकीय अधिकारी हे त्यांच्या दैनंदिन कामातच इतके व्यग्र असतात. पण त्यासोबतच विज्ञानाची कास धरून एक आय-ए-एस ऑफिसर जर अशा प्रकारे कार्य करत असेल, तर ते निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याचं त्या ठिकाणी जे काही मुलं, विद्यार्थी म्हणजे शालेय विद्यार्थी त्या ठिकाणी भेट देतात. मुख्यत्वे करून साधारणतः ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत, ज्यांना सोयी-सुविधा ह्या बऱ्याचदा अपुऱ्या पडतात. अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून यांनी हे प्रकल्प राबवलेले आहेत. कारण ह्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्यांच्या ज्या काही आधिपत्याखाली येतात, तर त्या शाळेतल्या मुलांना आणि इतर सगळ्यांनाच अर्थात त्याचा फायदा होणार आहे. पण ग्रामीण मुलांचा सर्वांगीण विकास हे एक ध्येय त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ही त्यांनी सायन्स पार्क जी उभी केलेली आहे ती अतिशय उत्तम अशी आहे. ती प्रेक्षणीयता आहेतच, पण त्यातून ज्ञानवर्धक सुद्धा आहेत. कारण तिथे जाईल त्याला काहीतरी शिकायला मिळेल, त्याला त्या विज्ञानाची गोडी निर्माण होईल, एवढी काळजी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि मुलं तिथे गेल्यावर मुलं रमतात, तिथून त्यांचा पाय निघत नाही, असं त्यांना शिकवणारे शिक्षक सांगतात. म्हणजे साधारणपणे असं बघा, की अ, त्यांचा जो काही उद्देश होता, तो या ठिकाणी सफल झालेला आहे. आणि हे एक कार्य अतिशय चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे. दुसरंही कार्य त्यांनी क्रीडा संदर्भात केलेलं आहे. ते म्हणजे की त्यांनी व्हॉलीबॉल असेल किंवा तत्सम खेळ जे असतील, मैदानी खेळ ज्याला आपण म्हणतो, तर त्या मैदानी खेळांसाठी मैदानं बनवलेली आहेत, क्रीडा संकुलं बनवलेली आहेत आणि या क्रीडा संकुलात त्यांचं असं म्हणणं आहे, की आजकाल जी काही मोबाईल जनरेशन आहे, तर त्यांनी मैदानावर यावं आणि त्या ठिकाणी खेळावं आणि या उद्देशाने त्यांनी ते केलेले आणि त्याला सुद्धा उत्तम असा प्रतिसाद मिळतो आहे. अर्थात हे सगळं करण्यासाठी निधी हा आवश्यक असतो. तो निधी कुठून आणला असं जेव्हा त्यांना विचारलं असतं, त्यांनी सांगितलं मनरेगा आणि स्वच्छ भारत अभियान याच्यातला निधी यासाठी वापरलेला आहे. पण तो हा निधी खरोखर इतक्या चांगल्या कामासाठी सुद्धा वापरता येतो. हा एक त्यांनी म्हणजे एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे, की प्रशासकीय अधिकारी काय करू शकतो. जेव्हा ते कॉलेजमध्ये होते ते स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर आहेत आणि त्यामुळे विज्ञानाची दृष्टी ही त्यांच्याकडे होतीच.
आणि ते जेव्हा कॉलेजमध्ये असताना त्या ठिकाणी आय-एस ऑफिसर आले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपण आय-एस झालो तर खूप छान समाजासाठी मोठं काम करू शकतो. त्यांना ती प्रेरणा त्या ठिकाणी मिळाली. त्यानंतर त्यांना असं वाटलं की विज्ञानाची गोडी ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांना ही लागली पाहिजे आणि इतर मुलांना सुद्धा. त्यामुळे त्यांनी हे विज्ञानाची जी काही उद्यानं उभी केलेली आहेत, खरंच हे अतिशय चांगलं आणि उत्तम कार्य त्यांनी केलेलं आहे. अर्थात त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शासनानं घेऊन त्यांना बालस्नेही अवॉर्डसुद्धा दिलेला आहे. हा साधारणतः मुलांच्या अ, विकासासाठी जी व्यक्ती किंवा संस्था कार्य करते त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. त्यांना तोही मिळालेला आहे. यावर्षी त्यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ह्या हा सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे. पण हे अवॉर्ड मिळालेल्यामुळे त्यांचा उत्साह निश्चित वाढेल. पण त्यांनी जी काही विज्ञानाला एक नवीन दृष्टी मुलांसाठी दिलेली आहे, ते काम मात्र अतिशय उल्लेखनीय आहे आणि त्या विज्ञान पार्क ही खरोखरच अशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजेत आणि हा चंद्रपूर पॅटर्न जो काही आहे, हा पॅटर्न सर्वत्र गेला तर म्हणजे आपण जे म्हणतो की आपल्याला भारताला खूप पुढे घेऊन जायचं आहे आणि जेव्हा आपण विज्ञानामध्ये कुठलाही देश प्रगती करतो, तंत्रज्ञानामध्ये प्रगती करतो, त्याच वेळेस ती शक्यता अधिक असते की देशाच्या प्रगतीची. त्यामुळं त्या दृष्टीने टाकलेलं हे एक अतिशय चांगलं पाऊल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे ग्रेग जॉन्सन सर आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा आणि हा चंद्रपूर पॅटर्न महाराष्ट्रभर जाओ, देशभर जाओ या शुभेच्छा आणि आज हा वेगळा विषय वाटला त्यामुळे तो घेतला. आपणास या विषयावर आपणही व्यक्त व्हा. आपण माझं चॅनल पाहत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आज या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूया लवकरच एका चांगल्या विषयासहित. नमस्कार.